गोदावरी नदीतील हजारो मासे मृत अवस्थेत आढळले। नदी काठी आणि नदीत देखील मृत मासे तरंगताना दिसत आहेत। बंदाघाट या ठिकाणी बांधलेल्या लहान बंधाऱ्यावर देखील हजारो मासे मृत अवस्थेत पडलेले आहेत। दरम्यान नदीतील दूषित आणि विषारी पाण्यामुळे मासे मरण पावले असा आरोप शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी केला। शहरातून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले नदीत येऊन मिसळतात, त्यामुळे पाणी दूषित होऊन विषारी बनते। परिणामी दरवर्षी नदीतील मासे मरत असतात। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त केल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो, मात्र नदीत मिसळणारे ड्रेनेजयुक्त पाणी थांबण्यात पालिकेला यश आलं नाही। सध्या नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी मल्लनिसारण प्रकल्पात नेण्याचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले, मात्र ते काम देखील निकृष्ट असल्याचा आरोप यापूर्वी तुलजेश यादव आणि नगरसेविका नीलम यादव यांनी केला होता। त्याबाबत पालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही। नंतर आता नदीतील मासे मरण पावल्याचा प्रकार घडला। मासे मरून पडल्याने आता पालिकेकडून नदी घाटातील मेलेले मासे उचलण्याचं काम सुरू आहे। दरम्यान याच नदीतील पाणी पुढे अनेक गावात जातं। अनेक जण या पाण्याचा वापर करतात। जनावरांना नदीतील पाणी शेतकरी पाजतात, त्यामुळे या दूषित आणि विषारी पाण्यामुळे कुठली हानी झाली तर याची सर्व जबाबदारी पालिका प्रशासनाची राहणार आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी तुलजेश यादव यांनी केली। हो, तुम्ही एक तक्रार केली नदीमध्ये जे मासे मेले, काय तुमची नेमकी तक्रार आहे? बघा, अनेक वर्षापासून या ठिकाणी 2017 मध्ये मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस मी तक्रार केली होती की नदीपात्रामध्ये दूषित पाणी पसरून या ठिकाणी विषारी पाणी पसरून या ठिकाणी मासे या ठिकाणी मरण पावत आहेत। 2017ला या ठिकाणी मासे वारले होते, त्याच्यानंतर 2020ला 2024ला आणि आता 2025ला आणि 2026ला या ठिकाणी मासे मरण पावत आहेत। हे विषारी पाणी कुठून येत आहे, याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यावेळेस आम्ही दिले होते। मी आता या ठिकाणी माझ्या मेसेजच्या नगरसेविका यांच्या पत्रावर मी तक्रार दिलेली आहे की संबंधित जे बी अधिकारी असेल, संबंधित जे बी गुत्तेदार असेल त्यांच्यावर कठोर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, जेणेकरून हे पाणी जे नदी पवित्र नदी मानली जाणारी आमची दक्षिण गंगा म्हणून या ठिकाणी ओळखली जाणारी आमची गोदावरी नदी ही नदी दूषित करण्यास पाठीमागे जे बी लोक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे। हे पाणी आता या महापालिका हद्दीतून पुढं अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये जातो। त्या छोट्या मोठ्या गावांमध्ये नागरिक त्या ठिकाणी स्वतःसाठी पिण्याचा वापर किंवा त्यांच्या जनावरांना पिण्याचा वापर, त्यांना वापरायला पाण्याचा वापर हेच पाणी ते वापरतात। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। त्या ठिकाणी जीवितहानी जर झाली तर या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे। याच्यावर लवकरात लवकर उपाय प्रशासनानं करावं अशी मी या ठिकाणी विनंती केलेली आहे। मी शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव मी आज या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि उद्या मी माननीय आनंद पाटील बोंडारकर आमदार दक्षिणचे व आमचे आमदार हेमंत पाटील यांनाही तक्रार करणार आहे। त्यांना मी फोनवर बोललं असतं, त्यांनी मला सांगितलं की हा प्रश्न गंभीर आहे, हा प्रश्न ते विधान भवनामध्ये येत्या अधिवेशनात हे प्रश्न ते मांडणार आहेत। बरं, हे जे नदीचं जे प्रदूषण आहे ते थांबवण्याची जबाबदारी महापालिकेची कोणाची आहे नेमकी? या नदी प्रदूषणामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये या ठिकाणी प्रशासन होतं, पण प्रशासनानं या ठिकाणी कोणताच काम या ठिकाणी केलेलं नाही। गेल्या 3 वर्षांमध्ये 2 वेळेस असे प्रकार घडले आहे, तिसऱ्या वेळेस प्रकार आहे आणि आत्ताच या ठिकाणी सत्ता आलेली आहे, त्यावेळेस महापौर बसलेले आहेत। आता याच्यावर नक्कीच महापौर आणि माननीय आयुक्त, माननीय कलेक्टर साहेब याच्यावर निश्चित उपाय काढतील, अन्यथा आम्हाला शिवसेना मार्गाने आम्हाला त्याच्यावर वेगळं आंदोलन उभारावं लागेल।